नमस्कार, मी कविता. आपल्या शिवणकलामध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, मी परत आपल्यासाठी आज कटिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आता तुम्ही म्हणत असाल, की मॅडम तुम्ही काल पण कटिंगचाच व्हिडिओ दाखवला आणि आज पण कटिंगचाच व्हिडिओ दाखवत आहे. मैत्रिणींनो, त्यांच्या मागे पण एक कारण आहे. असू द्या, मी ते कारण तुम्हाला नंतर सांगते. आता मी तुम्हाला काहीतरी थोडं वेगळं सांगते. मैत्रिणींनो, आज आहे चतुर्थी. चतुर्थी आम्ही घरातले सर्वजण उपवास पकडतो. तुम्ही पण उपवास पकडता का? मला कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, आज आहे चतुर्थी. मी म्हटलं म्हणजे माझ्या मनात असा विचार केला, की आज चतुर्थी आहे, आपल्याला काही स्वयंपाक करायचं काम नाही. म्हटलं चला आज आपलं लवकर काम आवरेल. नाही मैत्रिणींनो, माझं तर उलटंच होत असतं. मी विचार वेगळा करते आणि होतं उलटं. मैत्रिणींनो, खरंच माझं तसंच झालं. मी म्हटलं आज लवकर काम आवरेल, पण नाही, मला आज काम आवरायला फार उशीर झाला. मी सकाळी पटापट घरातली कामं आवरले, देवपूजा वगैरे सर्व काही आवरलं आणि म्हटलं चला आता आपले कामं आवरले, आता आपण ब्लाऊज शिवायला लागूया. कारण तुम्हाला माहिती आहे, मी काल खूप सारे ब्लाऊज कटिंग केलेले होते. म्हटलं आपण ब्लाऊज कटिंग केलेले आहे, आता फक्त आपल्याला शिवायचे आहे. आज आपले 5 ते 6 ब्लाऊज होणारच, असं मी माझ्या मनात विचार केलेला होता. मैत्रिणींनो, विचार कधीच करून ठेवू नका, कारण विचार केलेली गोष्ट कधीच सक्सेस होत नाही. माझ्या बाबतीत तर असं होतं. तुम्हाला होत असेल किंवा नसेल ते मला माहीत नाही, पण माझ्या बाबतीत असं होतंच मैत्रिणींनो. मी विचार करून ठेवते, की आज आपले एवढे ब्लाऊज झालेच पाहिजे आणि माझे ते होतच नाही. आणि कधी-कधी माझ्या मनातही नसतं, की आपले एवढे सारे ब्लाऊज शिवणं होईल किंवा नाही. ते होऊन जातात मैत्रिणींनो. आणि आज मी तसाच विचार केला, की आज आपण कटिंग करून ठेवलेले आहे, आपले होऊ शकतात 5 किंवा 6 ब्लाऊज. नाही मैत्रिणींनो, मी कामे-गिमे आवरल्याच्या नंतर मशीनवरती बसायला गेली आणि मशीन सुरू केली. अचानक त्याच्यातून असं वायरमधून म्हणजे धुपट निघायला लागलं. मी घाबरली आणि मी लगेच ते बटन बंद करून टाकलं आणि परत एकदा सुरू करून बघू म्हटलं. परत तसंच व्हायला लागलं. मी म्हटलं नको, राहू द्या. मग आता असं असतं, आमच्या गावात काही सुविधा नाही, की चला मशीन बिघडली ताबडतोब नेऊन आपण 10 ते 15 मिनिटात सुधारून आणू शकतो. नाही मैत्रिणींनो, आम्हाला बाहेरगावी मशीन सुधारण्यासाठी न्यावी लागते. मग म्हटलं आता हे तवृत्त काही होणे शक्य नाही. मी म्हटलं आता आज पूर्ण दिवस आपला असाच जाणार आहे बहुतेक. म्हटलं जाऊ द्या, आज आपले काही ब्लाऊज शिवणं होत नाही, आपण आज परत कटिंग करूया. खरंच मी कटिंग करायला घेतले. आता कटिंग करायला मला तर फार कंटाळा येतो, पण करणार काय, पर्याय नाही. आता ब्लाऊज पण शिवता येत नाही आपल्याला. मग म्हटलं चला जाऊ द्या, आपण कटिंगच करून ठेवू. मैत्रिणींनो, परत मी कटिंग करायला बसली. काही टेलरचं असं म्हणणं असतं, की सीझन संपलं की ब्लाऊज कमी राहतात. माझं तसं नाही मैत्रिणींनो. माझ्याकडं सीझन असो किंवा नसो, माझ्याकडं एवढे ब्लाऊज असतात, की मलाच शिवायला कंटाळा येतो. पण करणार काय? आपण ब्लाऊज घेईल म्हटले, तर आपल्याला शिवून तर द्यावंच लागतात. माझ्याकडं खूप सारे ब्लाऊज असतात मैत्रिणींनो शिवायला. कधी पण तुम्ही असं म्हणू शकत नाही, कधी पण माझ्याकडे ब्लाऊजेस असतात. आणि घेईल असले तर मग मी बिमार असो, काहीही असो, कारण कस्टमरला आपण तसं सांगितलेलं असतं, की होईल माझ्याकडून, देईल मी तुम्हाला वेळेच्या आत करून. मग ते आपल्याला द्यावंच लागतात मैत्रिणींनो. माझ्याकडं म्हणजे असेच डेली ब्लाऊज असतात मैत्रिणींनो. फक्त फरक एवढा आहे, की सीझन जर असले तेव्हा प्रचंड म्हणजे जास्तच राहतात. तेव्हा जरा जास्तच लोड वाढलेला असतो, जागरण करावं लागतं आणि नवरीचे पण जास्त ब्लाऊज असतात. मग नवरीचे म्हटलं तर ते आपल्याला तारखेच्या आत द्यावेच लागतात. आणि हे डेली ब्लाऊजचं कसं असतं, आपण 2 दिवसांना म्हणता आपण 4-5 दिवसांना पण ते देऊ शकतो आणि कस्टमर पण आपल्याला समजून घेतं. पण नवरीचं नाही. नवरीचे ब्लाऊज घेतल्यानंतर आपल्याला ते तारखेच्या आतच द्यावे लागतात. त्याच्यामुळं तो काळ जरा वेगळा असतो. असं असतं.
आणि आता आहे ब्लाऊज खूप सारे आहेत. पण कसं आहे की आपण ते एक दिवस नाही पण शिवले तर त्याचं असं हे नाही की चला ते आज तारखेच्या आत द्यायचेच आहे. त्याच्यामुळं आपण 1-2 दिवस ॲडजस्ट करू शकतो. तर आज असंच झालं. माझं आज शिवण्याचं म्हणजे विचार करून ठेवला आणि शिवणच नाही झालं. तर मग मी आज परत ब्लाऊज कटिंग करायला घेतली आणि 10-15 ब्लाऊज कटिंग केले. पण मला नाही जमत. आता काही-काही टेलर असे म्हणतात, की आम्ही एका दिवशी कटिंग करतो आणि एका दिवशी फक्त शिवतो. पण माझं तसं नाही मैत्रिणींनो. मला कटिंग करायचा फार कंटाळा येतो. मी जेमतेम 10 ते 15 ब्लाऊज कटिंग करते आणि रोजचे 4 किंवा 5 ब्लाऊज शिवते. कधी-कधी तर माझ्याकडून 2च होतात. आता काही-काही टेलर असं म्हणतात, की आम्ही 10 ब्लाऊज शिवतो. कोणी म्हणतं आम्ही 8 ब्लाऊज शिवतो, कोणी म्हणतं आम्ही 12 ब्लाऊज शिवतो. पण माझं तसं नाही मैत्रिणींनो. माझ्याकडून फक्त 4 किंवा 5 ब्लाऊज होतात. कारण मला आहे मणक्याचा त्रास. मला डॉक्टरांनी नाही सांगितलंय ब्लाऊज शिवायला. पण तरी पण मी ब्लाऊज शिवत असते. कारण आपण जर ब्लाऊज नाही शिवले, तर आपलं घर कसं चालणार? त्यामुळे आपल्याला करावंच लागतं मैत्रिणींनो. पण त्याच्यामुळं मी शिवतच असते. मग मी असा विचार केला, की चला 10 नाही, 8 नाही, आपण 3 किंवा 4 किंवा 5 ब्लाऊज शिवू. त्याप्रमाणे मी माझ्या तब्येतीची काळजी घेऊन 4-5 ब्लाऊज शिवत असते मैत्रिणींनो. शिवले तर माझ्याकडून अजून पण होतात शिवणं. तशी माझी कॅपॅसिटी पण आहे, पण मी नाही तर माझ्या स्वतःला एवढा त्रास देत. कारण आपण आपली काळजी घेणेच बरे. तर मी दिवसाला 4 किंवा 5 ब्लाऊज शिवते मैत्रिणींनो. खोटं कशाला सांगायचं, की मी एवढे शिवते, तेवढे शिवते. 4 किंवा 5च ब्लाऊज मी शिवते आणि माझ्या तब्येतीला पण मी थोडा आराम देते. कारण कसं असतं, आपण आपलीच काळजी घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामुळं मी 4 किंवा 5 ब्लाऊज शिवून थोडा आराम करते आणि शिवते. तर असं असतं मैत्रिणींनो. माझं सांगितलं, की मी दिवसाला 4 किंवा 5 ब्लाऊज शिवते. तर तुम्हीही मला सांगा मैत्रिणींनो, की तुम्ही दिवसाला किती ब्लाऊज शिवता? कटिंग किती करता? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या पण मैत्रिणींना माझा व्हिडिओ पाठवा. त्यांना पण काही शिकण्याची जर इच्छा असेल, तर त्यांना पण शिकण्याला मदत होईल मैत्रिणींनो. कारण आपलं असं असतं, माझं तर असंच असतं, की चला आपण शिकतो आहोत आणि दुसऱ्याला पण शिकायला भेटले पाहिजे. त्या उद्देशाने मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. तर सांगा आपल्या मैत्रिणींना पण, की शेअर करा त्यांना हा व्हिडिओ, की चला तुला जर काही जमत नसेल तर हा व्हिडिओ तू बघ आणि शिवण्याचा प्रयत्न कर. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करील. तोपर्यंत बाय.